तालुक्यातील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या सोनई फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक बिबट्या गंभीर जखमी झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन्यजीव संरक्षणावरील प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला। पहाटे दरम्यान शहरातील एक नामांकित डॉक्टर नेहमीप्रमाणे व्यायामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे जात असताना रस्त्यावर एक बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत आढळला। परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे याबाबत कळवलं। मात्र वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बिबट्या त्या ठिकाणाहून निघून गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। दरम्यान दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास डिग्रस गावचे हेमंत मकासरे, राजू बल्हेकर, विजय शिंदे, बंटी झिने आणि त्यांचा सहकारी महामार्गावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला। त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली। सूचना मिळताच वन विभागाचे मुख्य अधिकारी सुनील साळुंखे यांनी वन विभागाचं पथक घटनास्थळी रवाना केलं। पथकाने मृत बिबट्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात आणलं। तेथे अधिकृतपणे त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं। तपासणी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला। ही घटना वन्यजीव रस्ते अपघातांचं वाढतं प्रमाण, महामार्गालगत सुरक्षित वनमार्ग नसणं तसेच अवैध वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा धोका याकडे लक्ष वेधतं। सोनई फाटा परिसरात यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या वावराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत। वन विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।